नमस्कार सर्वांचं परत एकदा सवेरा लाईव्ह इंडिया न्यूज चॅनलमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत। सर्वात अगोदर धुळे ग्रामीणचे लोकप्रिय आमदार माननीय रामदादा भदाने यांना जन्मदिनाच्या लाख लाख शुभेच्छा। आमदार रामदादा भदाने यांच्या वाढदिवसानिमित्त कापडणे परिसरात विविध सामाजिक उपक्रमांची रेलचेल। धुळे ग्रामीणचे लोकप्रिय आमदार माननीय श्री राघवेंद्र उर्फ रामदादा भदाने यांच्या वाढदिवसानिमित्त कापडणे तसेच परिसरातील गावांमध्ये विविध सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा व पर्यावरणपूरक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले। माझा नेता माझा अभिमान सेवा सप्ताह या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या विविध कार्यक्रमांमधून सामाजिक बांधिलकीचा संदेश देण्यात आला। वाढदिवस केवळ उत्सवापुरता मर्यादित न ठेवता समाज उपयोगी उपक्रमाच्या माध्यमातून साजरा करण्यात आल्याने नागरिकांकडून या उपक्रमाचे कौतुक करण्यात आले। रक्तदानातून सामाजिक बांधिलकीचा संदेश। वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमाची सुरुवात आकाश कुमार व अंकित देसले यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या भव्य रक्तदान शिबिराने झाली। रक्तदान हे श्रेष्ठ सामाजिक कार्य असून गरजू रुग्णांच्या उपचारासाठी रक्ताचा मोठा आधार असतो। ही भावना लक्षात घेऊन अनेक युवक व नागरिकांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले। रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांचा यावेळी विशेष सन्मान करण्यात आला। तसेच रक्तदात्यांना पिण्याच्या पाण्याचे जार वाटप करण्यात आले। सामाजिक उपक्रमाला युवकांनी दिलेला प्रतिसाद विशेष उल्लेखनीय ठरला। पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपण। यानंतर लक्ष्मण माळी व त्यांच्या मित्र परिवाराच्या वतीने मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला। वाढदिवसानिमित्त पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत केवळ झाडे लावण्यापुरतेच न थांबता त्यांचे संगोपन करण्याचा संकल्प करण्यात आला। यावेळी 5 फुटापेक्षा अधिक उंचीचे वृक्षारोपण लावण्याचा निर्धार करण्यात आला। भविष्यात ही झाडे मोठी होऊन गावाच्या पर्यावरणाला हातभार लावतील अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली। वाढदिवसाच्या निमित्ताने करण्यात आलेला या पर्यावरणपूरक उपक्रम नागरिकांसाठी प्रेरणादायी ठरला। जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप। यानंतर आमदार रामदादा भदाने यांचे निकटवर्तीय सहकारी दुर्गेश किशोर पाटील यांच्या पुढाकारातून कापडणे येथील जिल्हा परिषद शाळा क्रमांक 4 येथील विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले। विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा लक्षात घेऊन करण्यात आलेल्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळाला। शिक्षणाला प्रोत्साहन देणाऱ्या अशा उपक्रमांमधून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना निश्चितच प्रेरणा मिळते अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली। आदर्श विद्यालयात रंगली कबड्डी स्पर्धा। दरम्यान नवजीवन विद्या विकास प्रसारण मंडळ संचलित आदर्श माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आमदार रामदादा भदाने यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय कबड्डी क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले। या स्पर्धेत कापडणे, सोनगीर आणि धनुर येथील विद्यार्थ्यांच्या 4 संघाचा सहभाग घेतला। विद्यार्थ्यांनी मैदानावर उत्साहाने खेळाचे प्रदर्शन करत क्रीडा स्पर्धेला रंगत आणली। ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये क्रीडा कौशल्यांना चालना मिळावी आणि त्यांना योग्य व्यासपीठ उपलब्ध व्हावे या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले। या क्रीडा स्पर्धेचे आयोजन संस्थेचे कोषाध्यक्ष अक्षयदादा भदाने यांच्या पुढाकारातून करण्यात आले। कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार जगन्नाथ पाटील सर, महेश बोरसे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते। उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। धनुरमध्ये विद्यार्थ्यांना क्रीडा साहित्याचे वाटप। यानंतर धनुर गावातील जिल्हा परिषद शाळेच्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विविध क्रीडा साहित्यांचे वाटप करण्यात आले। शाळेतील विद्यार्थ्यांना विविध खेळ खेळण्यासाठी आवश्यक असलेले साहित्य मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आले। क्रीडा साहित्यामुळे विद्यार्थ्यांना नियमितपणे विविध खेळांमध्ये सहभागी होता येणार असून त्यांच्या शारीरिक व मानसिक विकासाला चालना मिळणार आहे। यासोबतच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत वृक्षारोपण करण्यात आले।
लावलेल्या वृक्षांचे संरक्षण व्हावे यासाठी वृक्षांसाठी आवश्यक झाडांचे वाटपही करण्यात आले। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते योगेश पाटील होते। यावेळी धनुर गावाचे सरपंच चेतन शिंदे, ग्रामपंचायत सदस्य, उपसरपंच पोलीस पाटील, सोसायटीचे चेअरमन, मुख्याध्यापिका, शिक्षिका, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर तसेच ग्रामस्थ उपस्थित होते। सामाजिक, शैक्षणिक आणि पर्यावरणपूरक उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद। आमदार रामदादा भदाने यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या विविध कार्यक्रमांमध्ये रक्तदान, वृक्षारोपण, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप, क्रीडा स्पर्धा आणि क्रीडा साहित्याचे वाटप असे विविध उपक्रमांचा समावेश होता। वाढदिवसाच्या निमित्ताने समाजातील विविध घटकांपर्यंत पोहोचणारे उपक्रम राबवण्यात आल्याने परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते। विशेषतः विद्यार्थी, युवक आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा या उपक्रमामध्ये मोठा सहभाग दिसून आला। या सर्व कार्यक्रमांना धुळे ग्रामीणचे भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब रामकृष्ण खलाने, भटू आबा पाटील, माजी पंचायत समिती सदस्य रवींद्र पाटील, लक्ष्मण माळी, सुभाष पाटील, दुर्गेश पाटील, ललित बोरसे, रवींद्र उर्फ भाऊसाहेब पाटील, श्याम पाटील, विशाल शिंदे, आकाश कुमार, भटू वाणी, सुशील माळी, दिलीप पाटील, जगदीश पाटील, सतीश पाटील, काशीनाथ भील, प्रभाकर पाटील यांच्यासह विविध पदाधिकारी, कार्यकर्ते, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते। वाढदिवसाच्या निमित्ताने उत्साहापेक्षा समाजसेवेला प्राधान्य देत राबवण्यात आलेल्या उपक्रमामधून सेवा खरी वाढदिवसाची भेट असा संदेश देण्यात आला। रक्तदानातून जीवनदान, वृक्षारोपातून पर्यावरण संवर्धन, शिक्षणातून विद्यार्थ्यांचा आधार आणि क्रिकेटतून युवकांना प्रोत्साहन अशा चतुर्थसूत्री उपक्रमामुळे आमदार रामदादा भदाने यांचा वाढदिवस कापडणे परिसरात सामाजिक उपक्रमांची उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळेस प्रसार माध्यमांशी बोलताना आयोजक म्हणाले की आज धुळे जिल्ह्यातील भारतीय जनता पक्ष महायुतीचे तरुण तलबदार आमदार रामदादा भदाने यांच्या वाढदिवसानिमित्त कैलासवासी माजी आमदार अण्णासाहेब दत्तू पाटील यांचा वारसा समर्थपणे पुढे घेऊन चालणारे रामदादा यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व तरुण कार्यकर्त्यांनी, ग्रामस्थांनी व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी संपूर्ण धुळे तालुक्यात विविध ठिकाणी रक्तदान शिबिर, वया व शैक्षणिक साहित्य वाटप, वृक्षारोपण असे विविध कार्यक्रम आज दिनांक 22 ऑगस्ट रोजी आयोजित केले आहेत। रामदादांनी विविध ट्रान्सफॉर्मर मंजुरीचा विषय असेल किंवा सबस्टेशन मंजुरीचा विषय असेल किंवा आमच्या कापडणे गावाचा गावाबाहेरून जाणारा रस्ता मंजुरीचा विषय असेल, जरी शासनाची आर्थिक परिस्थिती काही कारणामुळे नाजूक जरी असली तरी रामदादांनी शासनाशी भांडून, कालच पालकमंत्री आमदार जयपाल बोरावळे यांच्यावर आम्ही होतो, या ठिकाणी सुद्धा विविध मागण्या रामदादांनी आमदारांनी केलेल्या आहेत। आणि आज वाढदिवस जरी असला आमदार रामदादा क्षेत्राला दर्शनासाठी फॅमिलीसह बाहेर गेले असल्यामुळे आम्ही सर्व कार्यकर्ते आज त्यांचा वाढदिवस साजरा करत आहोत। रामदादांचं पुढील आयुष्य सुख समृद्धीचं आनंदमय जावं व ते पुनश्च पुढच्या टर्ममध्ये आमदार हो अशी मी आई भवानीचरणी प्रार्थना करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धुळे ग्रामीणचे तरुण तळपदार आमदार रामदादा भदाने यांचा 33वा वाढदिवस। प्रथम रामदादांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा। रामदादांनी आपल्या वाढदिवसानिमित्त सर्व कार्यकर्त्यांना सूचना होत्या की कुठलाही वायपट खर्च न करता गुलाब, पुष्प, बुके, बॅनर हा सर्व खर्च टाळून काहीतरी समाजोपयोगी कार्यक्रम राबवावेत। आणि आज पूर्ण धुळे तालुक्यात
सर्वकडे कार्यक्रम राबवण्यात येत आहेत. रक्तदान शिबिर, शालेय साहित्य वाटप, वृक्षारोपण असे अनेक कार्यक्रम होत आहेत. आपल्या गावातील रामदादांचे अत्यंत विश्वासू सहकारी दुर्गेश दादा यांनी आज जिल्हा परिषद क्रमांक 4च्या शाळेत सर्व आदिवासी विद्यार्थी आहेत आणि विद्यार्थी हे देशाचं एक उज्ज्वल भविष्य आहे. त्यांच्या शिक्षणात आपला काहीतरी हातभार लावावा म्हणून दुर्गेश दादांनी आज येथे शालोपयोगी साहित्याचं वाटप करण्याचं ठरवलं. त्याबद्दल दुर्गेश दादांचं पण आम्ही हे करतो. आणि आज इथे सर्व तोलामोलाचे कार्यकर्ते उपस्थित राहिले. बटू आबा असतील, बटू वाणी असतील, ग्रामपंचायत सदस्य, सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी यांनी आज हा सर्व कार्यक्रम आज इथं झालेला आहे. आणि याच्यानंतर रक्तदान शिबिर आणि अजून विविध कार्यक्रम आज कापण्यात होत आहे.